जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर काल परिपत्रक आलेलं आहे। पोलीस भरतीची लेखी परीक्षा 14 तारखेला प्रस्तावित आहे। तर खरं 14 तारखेला पेपर होऊ शकतो का? त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांचे ग्राउंड बाकी आहेत। मग ते सर्व जिल्ह्यांचे एकत्र होणार आहेत की जेवढे परिपत्रकामध्ये जिल्हे दिलेले आहेत तेवढ्या जिल्ह्यांचं एक्झाम एकदाच होणार आहे। आपण याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर 14 तारीख हे फिक्स आहे का पेपरासाठी? काही जिल्ह्यांचे आणि मेरिट लागलेले नाही, तर काही जिल्ह्यांचे ग्राउंड चालू आहेत। तर बघू आपण नेमकं 14 तारखेला होण्याचे किती चान्सेस आहेत। खरं 14 तारखेला पेपर होऊ शकतात का, किंवा किती जिल्ह्यांचे होऊ शकतात की परिपत्रकामध्ये जेवढे जिल्हे दिले आहेत तेवढे जिल्ह्याचे होऊ शकतात का, की त्यामध्ये दुसरे जिल्हे सुद्धा ऍड होऊ शकतात। तर चला सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे। नेमकं परिपत्रकामध्ये काय म्हटलं आहे ते आधी आपण बघूया। तर बघा, परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की विषय आहे सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीबाबत। तर बघा, उपरोक्त विषयास अनुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे। तर बघा पुढे काय म्हटलंय, शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक 14/3/2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यायचे प्रस्तावित आहे। त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून लेखी परीक्षेसाठी एकास 10 प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी तयार करून या कार्यालयास व महा-आय-टी विभागास दिनांक 28/2/2026 पर्यंत सादर करावयाची आहे। तर बघा कधीपर्यंत करायची आहे, तर 28 तारखेला त्यांनी त्या कार्यालयांमध्ये म्हणजेच महा-आय-टी विभागात किती विद्यार्थी पात्र झालेले आहेत किंवा किती विद्यार्थी लेखीसाठी बसणार आहेत याबद्दल माहिती द्यायची आहे। आता 28/2/2026 म्हटल्यानंतर बघा उद्या 27 तारीख आहे। तर परवाच्या दिवशी याबद्दल माहिती त्यांना द्यायची आहे। तर आता जर परवा जर माहिती द्यायची असेल या कार्यालयामध्ये की किती विद्यार्थी पात्र होणार आहेत एकाच 10 जागेसाठी यांची यादी द्यायची असेल, तर मग बऱ्याच आणि काही जिल्ह्यांचा कटअप बाकी आहे, त्यांचं सुद्धा कटअप लागणं गरजेचं आहे। तर मग कटअप कधीपर्यंत लागू शकतो? मग जर कटअपच आधी लागलेला नाही, किती विद्यार्थी आणि बाकी बसू शकतात याची आपल्याला माहितीही भेटली नाही, तर मग ती कटअप कधी लागेल की 14 तारखेला खरंच होऊ शकतं का? तर बघा ही एक प्रस्तावित तारीख आहे 14 तारीख, होऊ शकतं 14 तारखेला, पण फिक्सच होईल का असंही नाही किंवा पुढे जाईल असंही नाही। तर 14 तारखेला होऊ शकतं, परंतु तोपर्यंत संपूर्ण मेरिट लागणे किंवा संपूर्ण जर त्यांची तयारी झाली लेखीची सेंटर वगैरे, तर 14 तारखेला बी होण्याची शक्यता आहे। परंतु बघा 14 तारीख हे शनिवारी येत आहे आणि शनिवार रविवारला एक्झाम आपली घेणे शक्य आहे। जर त्या तयारीनं जरी त्यांनी हे संपूर्ण नियोजन केलेलं असेल तर मग 14 तारखेला तुमचे पेपर होऊ शकतात। मग आता कोणत्या जिल्ह्याचे होऊ शकतात, तर बघा आपण पुढे बघू की पोलीस आयुक्त सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, त्यानंतर बघा सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, त्यानंतर लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर या जिल्ह्यांचे पेपर 14 तारखेला होण्याची शक्यता आहे। तर बघा एवढे जे जिल्ह्यांचे विद्यार्थी आहेत त्यांनी तयारीमध्ये राहायचं आहे। तुमचे 14 तारखेला पेपर होण्याची शक्यता आहे, परंतु असं नाही की फिक्स 14ला होतीलच, हे
तर याबद्दल त्याने प्रस्तावित सांगितलेलं आहे, पण आपण त्या तयारीनं राहणं गरजेचं आहे. जरी फिक्स तारीख नसेल तरी सुद्धा आपण त्या तारखेला तयारीत राहणे गरजेचं आहे. जर यांचा सर्व तयारी न होता यांचा अहवाल जर नाही गेला पुढे किंवा कटअप लागण्यास काही जिल्ह्यांचे मागे पुढे जर झाले तर कदाचित ते जिल्हे वगळू सुद्धा शकतात. परंतु संपूर्ण जिल्ह्याचे एक्झाम एकदाच व्हायचं असेल तर मग आणि काही जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले नाहीत, मग संपूर्ण जिल्ह्याचे एक्झाम एकदाच कसं होऊ शकतात. परंतु बघा, त्यावेळेस सर्व जिल्ह्यांचे एक्झाम जर एकत्र व्हायचे असतील तर मुलांचे डबल फॉर्मचा इश्यू होता, त्यामुळे हा एक निर्णय घेतला होता. परंतु आता मुलांनी एकच फॉर्म भरलेला आहे, कारण त्यांना डबल फॉर्म भरणं शक्यच नव्हतं किंवा भरता येतच नव्हतं. त्यामुळे जर तुम्ही कुठेही एक्झाम दिली, कधीही जर एका जिल्ह्याचे घेतले तरी सुद्धा त्यांना एकच फॉर्म असल्यामुळे एकच मुलगा एका ठिकाणी जाऊ शकतो, हे एक पॉइंट क्लिअर आहे. आणि जर समजा सर्व जिल्ह्यांचं एकदाच घ्यायचं असेल तर मग काही जिल्ह्यांचे आणि ग्राउंड बाकी आहेत किंवा काही त्यांचे गटाप वगैरे आहेत बाकी, तर त्यांच्या ग्राउंड होऊपर्यंत थांबू शकतात का, तो एक इश्यू होता की सर्व जिल्ह्यांचे एकत्र घेणे म्हणजेच बाकी जिल्ह्यामध्ये मुलांना एक्झामसाठी जाता येऊ नये, कारण डबल फॉर्म. आता हा डबल फॉर्मचा विषय क्लिअर असल्यामुळे मग जेवढे जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले आहेत, कटअप लागलेले आहेत, तेवढे जिल्ह्यांचे ग्राउंड अगोदर होऊन सुद्धा लेखी अगोदर होऊ शकते. तर तुम्ही तयारीत राहा. ज्यांचं ग्राउंड झालेलं असेल अभ्यासाला वेळ द्या, कारण बघा वेळ खूप कमी आहे. आता एक वेळेस ग्राउंड झाल्यानंतर कधीही लेखी होऊ शकते, त्यांची तयारी झाल्याबरोबर लेखी घेऊ शकतात. तर तुम्हाला तयारीत राहायचं आहे. ग्राउंड संपल्यानंतर लेखी कधीही होऊ शकते, कारण लेखी सर्व जिल्ह्याचे कमी विद्यार्थी असतात ना. एका फॉर्मसाठी 10 जरी विद्यार्थी घेतले तर बघा विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. ग्राउंड सारखं नसतं की जेवढे फॉर्म भरलेले आहेत लाखामध्ये फॉर्म असतात, पण ज्यावेळेस लेखी घ्यायची असते हजारामध्ये विद्यार्थी असतात, त्यामुळे तुमचे लेखीची लवकर तयारी होऊ शकते आणि लवकरच 14 तारखेला सुद्धा तुमची लेखी परीक्षा होऊ शकते. कदाचित जर नियोजन व्यवस्थित नाही झालं किंवा काही इश्यू असेल तर मग कदाचित पुढे जाऊ शकते, परंतु तुम्ही 14 तारखेचं नियोजन ठेवू शकता. आता अभ्यासाची चांगली तयारी करा, जास्तीत जास्त होईल तेवढे तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यामधून सुद्धा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. बरेच प्रश्न तुमचे रिपीट होऊ शकतात आणि जे क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी टाइम मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं होतं. तर ऑल द बेस्ट सर्वांना. पुढील तयारी चांगली करा. लेखीसाठी नक्कीच चांगला स्कोर घेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना ग्राउंडला मार्क कमी आहेत त्यांनी सुद्धा तिथं स्कोर वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.